तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा मराठीचा पॅटचा पेपरचा पार्ट 3, जो की आपला लास्टचा पार्ट होणार आहे। या अगोदर मी 2 पार्ट अपलोड केले। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला जाऊया आपल्या पार्ट 3 कडे। तर बघा, मराठीचा पेपर आहे 2026-27 चा पॅटर्नचा हा पेपर आहे। ठीक आहे, फर्स्ट पेज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं। आता आपला प्रश्न क्रमांक 6 आहे। या अगोदर तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 पर्यंतचं मी विश्लेषण दिलं होतं। हा प्रश्न क्रमांक 6 आपण बघणार आहोत। प्रश्नामध्ये असं दिलंय, खालील ओळीतील उपमेय उपमान ओळखायचा। हा ग्रॅमॅटिकल पार्टचा प्रश्न आहे। जसे सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, उपमेय काय अक्षर, उपमान काय मोती, तसेच नीलूचे डोळे हरणीसारखे आहे। तर यामध्ये तुम्हाला खाली मी उत्तर दिलेलं आहे। नीलूचे डोळे हिरणीसारखे आहेत, उपमेय आहे डोळे, उपमान आहे हरिण ना। ठीक आहे, आईने अनुला दिलेल्या भाजी भाकरी दिनूने खाल्ली। या वाक्याचे सामासिक शब्द ओळखून लिहायचे। ग्रॅमॅटिकल पार्ट आहे, पूर्ण व्याकरणचा भाग आहे। तर याचं उत्तर आहे सामासिक शब्द आहे दूध भात। यामध्ये ग संधी ओळखायची तुम्हाला, जसे तब्बल तप्पेबले, मनवृत्ती तर मनवृत्ती याचा। ठीक आहे, आता चला आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 7 अहवाल लेखन। 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न येणार आहे, अहवाल लेखन करायचं आहे। अहवाल लेखनाचा विषय काय आहे तुमच्या इथं, तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेला महिला दिन या कार्यक्रमाचे अहवाल लेखन करायचे आहे तुम्हाला। ठीक आहे, अहवाल लेखनसाठी बघा 5 मार्काचा प्रश्न दिला आहे। तर 5 मार्काचा मी अहवाल दिन करून दिलेला आहे तुम्हाला। अहवाल दिन आहे, महिला दिन कार्यक्रम आहे। आमच्या शाळेत 8 मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी महिला समीक्षण, भाषणे व कविता सुंदर केल्या। अशाच प्रकारचं जे अहवाल लेखन आहे तुम्हाला मी खाली दिलेलं आहे। पूर्ण अहवाल लेखन तुम्हाला लिहायचं आहे। यापैकी तुम्हाला लिहिल्यास 5 पैकी 5 मिळण्यास कोणीही थांबू शकत नाही। तर बघा, समोरचा प्रश्न येतोय प्रश्न क्रमांक 9, आणि हा जो की लास्टचा प्रश्न होणार आहे हा पण 5 मार्कासाठी तुम्हाला विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी स्थानिक शासन संस्थेकडे अर्ज लिहायचा आहे तुम्हाला। स्थानिक शासन हे पत्र लेखनाचा भाग आहे, हा पण तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जाणार आहे। सो काय करायचं, तुम्हाला जसं तसं तुम्हाला पाठ करून जायचं आहे। म्हणजे हा फॉर्मॅट पाठ केल्यानंतर तुम्हाला पत्र सोप्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता। बघा, हा फॉर्मॅटमध्ये काय पाठ करायचं तुम्हाला, प्रति मान्य मुख्याधिकारी, नगरपालिका ग्रामपंचायत, विषय सार्वजनिक पुरवठा होण्यास पाण्याची शुद्धता तपासणीबाबत अर्ज, असं तुम्हाला पाठ करायचं। म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, खाली फॉर्मॅटमध्ये लिहायचं मला, मी आपल्या विभागाची कार्यक्षेत्रातील रहिवासी आहे। आमच्या परिसरात सार्वजनिक नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो, परंतु अलीकडे या पाण्याचा रंग, वास व चव बदललेली जाणवत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून आपणास विनंती आहे की संबंधित पाण्याची तत्काळ तपासणी करून त्यांची शुद्धता निश्चित करावी, तसेच आवश्यक उपयोगिता करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे। धन्यवाद। आपला विश्वासू, नाव, पत्ता, दिनांक मी इथं ब्लँक केलंय कारण तुम्हाला तिथं तुमचा टाकायचा आहे। तर चला बघा, आजसाठी इथेच थांबूया। हा पूर्ण पॅटर्न आपण बघितलेला आहे। नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।